मुंबईतील विक्रोळी येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका मारवाडी दुकानदाराला मारहाण केली। दुकानदाराने मराठी विरोधी व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट केल्याची किंमत मोजावी लागली। मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर त्याला रस्त्यावरून त्याची धिंड देखील काढली। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा विधानसभेत पोहोचला। बनावट बँक खाती उघडून 19 लाखांहून अधिक लोकांची फसवणूक झाली। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पोलीस या प्रकरणात कठोर कारवाई करत आहेत। इंडिगो विमानाचे एक इंजिन अचानक निकामी झाले। दिल्लीहून गोवाला जाणाऱ्या विमान तातडीने मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। सर्वजण सुरक्षित आहेत। आज प्रत्येक शहरात प्रवास करणे कठीण होईल। आर्थिक संकटाने त्रस्त कॅब चालक सनोज सक्सेनाने आत्महत्या केली। ओला उबर कंपन्यांसाठी काम करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी पूर्ण बंदची घोषणा केली। संरक्षणाच्या मागणीसाठी संप आक्रमक झाला। लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कार्यालयात येण्याची परवानगी दिली। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या घोषणेमुळे सामान्य लोक हैराण झाले। प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे, कारण सर्वसामान्यांसाठी कोणतीही सुविधा नाही। प्रवाशांच्या समस्या वाढल्या, कारण मेट्रो बांधकामामुळे घोडबंदर रोडवर दररोज रात्री 12 वाजल्यापासून वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला 8 ऑगस्टपर्यंत। मीरा भाईंदर सरकारी रुग्णालयातील परिचारिकाने आजपासून संप सुरू केला। पगार आणि सुविधांच्या मागणीवरून वाद सुरू आहे। आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। फडणवीस सरकारची जनतेला मोठी भेट। पुढील काही वर्षांसाठी वीज दरात वाढ होणार नाही। दरात 24% कपात करण्याचा निर्णय। वनराणी टॉय ट्रेन 4 वर्षांनी पुन्हा धावेल। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची टॉय ट्रेन ऑगस्टमध्ये रुळावर परतेल। 2021 मध्ये चक्रीवादळात ही ट्रेन बंद पडली होती। वेफर खाणाऱ्यांनी काळजी घ्यावी। नवी मुंबईतील शिरफाटा येथील एका कंपनीत कुजलेल्या केळीच्या चिप्स बनवल्या जात आहेत। लोकांच्या आरोग्याशी खेळण्याची घटना घडली, पण अन्न प्रशासनाने कारवाई केली। मुंबईतील मालाडमध्ये धक्कादायक घटना। बाल संगोपन केंद्रात 44 वर्षीय व्यक्तीने 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला। प्रकरणाची चौकशी सुरू आहे। पुण्यात जड वाहतुकीत बसचे ब्रेक निकामी झाले, पण चालकाच्या सावधगिरीमुळे सर्व प्रवासी वाचले। घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। परळ रेल्वे स्थानकावर जलद गाड्या थांबवण्याची मागणी। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रेल्वे प्रशासनाला विनंती केली। लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता मागणीवर लवकरच निर्णय घ्यावा। मुंबई आरटीओने बेकायदेशीर ॲप आधारित सेवांविरुद्ध कारवाई करताना 78 बाईक टॅक्सी जप्त केल्या। एकूण 123 वाहनांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे। चौकशी मोहीम तीव्र झाली आहे। मुंबईत सततच्या पावसात शहरातील 7 तलावांच्या पाण्याची पातळी 81% वाढली, ज्यामुळे पाण्याच्या समस्येबाबत दिलासा मिळेल। नाशिकमध्ये मोटरसायकल आणि कारमध्ये भीषण टक्कर। 7 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। मुंबई पोलिसांना मोठे यश। छोटा शकील टोळीचा सदस्य सरवर खान याला अटक। हा खटला कुख्यात ड्रग्ज तस्कर साजिद इलेक्ट्रिकवाला याच्या अपहरणाशी संबंधित आहे। ईडीने धर्मांतर प्रकरणात 14 ठिकाणी छापे टाकले। चांगुरबाबा मुंबईत 2 ठिकाणी आणि उत्तर प्रदेशात 12 ठिकाणी शोध सुरू। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम सोन्याचा भाव 89,050 रुपये झाला, तर चांदी 1,14,000 रुपये प्रति किलोग्राम पोहोचली। इटालियन फॅशन ब्रँड प्राडाची टीम कोल्हापुरात आली। कोल्हापुरी चप्पल डिझाईन चोरीला गेल्यावरून मिलान फॅशन शोमध्ये गोंधळ झाला।